रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे वनबल प्रमुख या विविध पदांच्या संरक्षणासाठीच्या विविध पदांच्या जागा निघणार आहेत आणि याकरता प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्यातर्फे हे एक पत्र निघालेलं आहे। सो या पत्रामध्ये सरळ यांनी लिहिलेलं आहे की वन विभागामध्ये साधारणतः वनमजूर या पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत। सो या प्रकरणामध्ये आपण बघू शकता की एकूण जागा ज्या आहेत त्या 12,991 इतक्या मोठ्या प्रमाणावरती या जागा निघणार आहेत। इलेक्शन झाल्यानंतरच्या या सगळ्यात मोठ्या अशा जागा असणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, यामध्ये कामाचं स्वरूप कसं असेल, मल्टीटास्किंग असं कामाचं स्वरूप असेल। यामध्ये पदं कोणकोणती असणार आहेत तर पहा, याच्यामध्ये शिपाई असणार आहे, याच्यामध्ये मदतनीस आहे, सफाई कामगार आहे, प्रिंटर ऑपरेटर आहे, रखवालदार आहे, रक्षक आहे, इत्यादी विविध पदांच्या जागा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये निघणार आहेत। वन विभागांतर्गत हे विश्रामगृह असतील, शासकीय निवासस्थाने असतील, यामध्ये वेगवेगळ्या पदांची जागा लागते, जसं की खानसामा असेल किंवा शिपाई असेल, मदतनीस असेल, सफाई कामगार असेल, रखवालदार असेल, माळी असेल, इत्यादी वेगवेगळ्या पदांच्या जागा या शासकीय निवासस्थानामध्ये आपल्याला लागत असतात। तो यामध्ये आपल्याला त्या जागा भरण्याकरता हे पत्र जे आहे ते निघालेलं आहे आणि लवकरच आपल्याला ही मोठी बातमी आपल्याला मिळणार आहे। या पदांच्या जागा कशा भरायच्या त्याबद्दलची अतिरिक्त माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण बघूयात की वन विभागांतर्गत क्षेत्रीय कामासाठी म्हणजे फील्ड वर्कसाठी आपल्याला नियमित मनुष्यबळ लागणार आहे। याच्यामध्ये कसं असणार आहे बघा, साधारणपणे वायरलेस यंत्रासाठी लागणारं मनुष्यबळ आहे, आपत्कालीन यंत्रणा जी आहे रेस्क्यू टीम यासाठी सुद्धा वनबल लागणार आहे। त्यानंतर गस्त असेल, संरक्षण असेल, अँटी स्मगलिंग असेल, अँटी पोचिंग असेल, सेवा असतील, वनीकरण असेल, वृक्षारोपण, वनवे विझवणे, त्यानंतर लाकूड तोडा, लाकूड फटा जमवणे इत्यादी विविध कामांसाठी हे वन विभागाला मनुष्यबळ नियमितपणे लागत असते। सो यामध्ये तुम्ही बघताय की यांनी मुद्दा क्रमांक अ आणि मुद्दा क्रमांक ब मध्ये वेगवेगळ्या पदांची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी त्यांनी पुढे दिलेली आहे। कोणकोणती पदे लागणार आहेत, कशासाठी लागणार आहेत हे सगळं त्यांनी दिलेलं आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता। आता यामध्ये दुसरं जे पत्र आहे त्या दुसऱ्या पत्रामध्ये त्यांनी साधारण सांगितलेलं आहे की राज्यामध्ये किती वनक्षेत्र आहे आणि त्या वनक्षेत्रामध्ये आपल्याला किती जागा लागणार आहेत। सो हे ते डिटेल्स ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। तुम्ही हे जी PDF मी तुमच्यासमोर दाखवतो, ही PDF तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल, त्यासाठी तुम्ही डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सुद्धा। सो याच्यामध्ये एकूण ज्या जागा आहेत त्या साधारणतः 17,551 जागा इतक्या आहेत आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की रोपवाटिका मजूर असेल किंवा मदतनीस असतील किंवा चौकीदार असेल, तपासणी नाका मदतनीस असेल, आगार मदतनीस असेल, वन विश्रामगृहावर मदतनीस असेल, टपाल वाहक, संरक्षक पथक मदतनीस, बिनतारी संदेश केंद्र मदतनीस, कॅम्प ऑफिस मदतनीस, त्यानंतर निरीक्षण कुटीर मदतनीस, अशी वेगवेगळी कामं करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या रिक्त जागा सुद्धा निघणार आहेत। तुम्ही बघू शकताय की यामध्ये 100% जागा ज्या आहेत त्या सरळ सेवे परीक्षेने भरण्यात येतील। याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो, एक परीक्षा द्या आणि लगेच पोस्टिंग घ्या, अशा एक सरळ सेवा पद्धतीने ह्या जागा भरण्यात येणार आहेत आणि ह्या गट ड या प्रवर्गामधील जागा आहेत। बघा लक्षात घ्या, गट ड या प्रवर्गामधील जागा आहेत आणि याच्यावरती तुम्ही जर बघितलं त्याचं पेमेंट किती पडणार आहे तुम्हाला, 15,000 रुपये ते 46,600 रुपये इतकं तुम्हाला वेतन देण्यात येईल आणि हे 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन देण्यात। याच्यासाठी काय फक्त तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक आहे किंवा 12वी पास असणं आवश्यक आहे। उच्च शिक्षित जर विद्यार्थी असेल तर त्याला ही जो लाभ घेतलेला आहे त्याची संधी त्यांना मिळणार नाही। बघितलं तर तुम्ही लक्षात घेतलं ह्याची रोजंदारी करणाऱ्या मजुरांमध्ये वयामध्ये कमीत कमी 55 वर्षापर्यंत त्याला सूट देण्यात येणार, 10% त्यांना आरक्षण देण्यात येणार आहे। तुम्ही बघता की वनरक्षक गट क याच्यातली 25% ज्या जागा आहेत तर त्या वनसेवकांमधूनच पदोन्नतीनं भरण्यात येतील। म्हणजे आता जर तुम्ही वनसेवक म्हणून लागला गट ड तर तुम्हाला गट क मधील वनरक्षक ही पदवी अंतर्गत खात्याअंतर्गत त्यातले 25% जागा ह्या भरण्यात येतील। म्हणजे तुमचं पेमेंट साधारणतः 50 ते 55,000 रुपयापासून स्टार्टिंग तुम्हाला पेमेंट असणार आहे आणि सगळे तुम्हाला पर्क्स पण ह्याच्यामध्ये मिळले जातील। सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की वेगवेगळ्या पदांच्या ह्या रिक्त जागा असतील। सो संरक्षण पदाच्या मदतनीस त्यासाठी कुठकुठल्या जागा आहेत, तपासणी मदतनीस, मग तपासणी नाक्यावरती कसे काम करायचे आहे। सो या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स ह्याच्यामध्ये दिले आहेत। आता आपण परत एकदा ह्याचं पेमेंटचं स्ट्रक्चर लक्षात घेऊया। गट ड ची ही जागा आहे, वनसेवक ही जागा आहे। सो वनसेवकाची एकूण वेतन श्रेणी जी असेल ती 15,000 रुपये ते 46,600 रुपये इतके असणार आहे। मूळ वेतन हे 15,000 रुपये असणार आहे। महागाई भत्ता 46% देण्यात येईल म्हणजे 6,900 रुपये। घरभाडे भत्ता जो आहे 18% देण्यात येईल किंवा 3,600 रुपये देण्यात येईल। स्थानिक पूरक भत्ता जो आहे 90 रुपये, वाहतुकीचा भत्ता जो आहे 1,000 रुपये आणि कायम प्रवास भत्ता हा वनरक्षकाप्रमाणे तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहे आणि असं एकूण मिळून तुम्हाला 28,090 रुपये इतका देण्यात येईल। 12 महिन्याकरता हा
3,37,080 रुपये इतका होणार आहे. जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल. याच्यामध्ये काय काय गरज होणार आहे, याच्यामध्ये रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी निर्माण होणार आहेत, त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांचे बळकटीकरण होणार आहे. ह्या अगोदर ह्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार होत्या, पण आता डायरेक्ट गव्हर्नमेंट थ्रू ह्या जागा भरण्यात येणार आहे. त्याच्यामुळे खूप मोठी संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही सध्या कोणत्या विभागामध्ये राहताय आणि त्यानुसार तुम्ही त्या पदासाठी अर्ज करू शकता. आता बघा, नागपूर विभागामध्ये एकूण जागा ज्या आहेत ते सध्या कार्यरत असले जे वनमजूर आहेत ते आहेत 726, पण आता रिक्त जागा ज्या आहेत, ज्या आवश्यक आहेत वनमजुरांच्या, त्या आहेत 1,126 जागा आहेत. म्हणजे बघा, तुम्ही लक्षात घ्या, खूप मोठ्या प्रमाणावरती जागा आहेत. चंद्रपूरमध्ये सुद्धा 198 हे सध्या कार्यरत आहेत आणि 647 जागा आपल्याला भरायच्या बाकी आहेत. गडचिरोलीमध्ये बघा 277 जागांवरती सध्या कार्यरत आहेत, पण 1,146 जागा इतक्या रिक्त आहेत आणि या जागा भरण्याकरता त्यांना वनमजुरांची आवश्यकता आहे. अमरावती वन विभागामध्ये 411 जागा सध्या कार्यरत आहेत, 777 जागा अजून भरायच्या बाकी आहेत. यवतमाळमध्ये 210 जागा सध्या कार्यरत आहेत आणि 455 जागा अजून भरणं बाकी आहे. छत्रपती संभाजीनगर वनवृत्त विभागामध्ये 754 जागा सध्या कार्यरत आहेत आणि आता भरायच्या जागा आहेत त्या म्हणजे 781 जागा भरायच्या आहेत एकूण. धुळे वनवृत्त विभागामध्ये आहे 411 जागा बाकी आहेत आणि याच्यामध्ये 520 जागा सध्या भरायच्या आहेत. नाशिक विभागामध्ये 406 सध्या कार्यरत आहेत आणि 481 जागा सध्या भरायच्या आहेत. ठाणे विभागामध्ये 393 जागांवरती सध्या कार्यरत आहेत आणि 1,175 जागा भरणे बाकी आहे. पुणे विभागामध्ये जर तुम्ही बघायला तर 304 जागांवरती सध्या कार्यरत आहेत आणि 507 जागा सध्या भरणं बाकी आहे. त्यानंतर कोल्हापूर वनवृत्त विभागामध्ये 455 जागांवरती लोक कार्यरत आहेत आणि 831 जागा एकूण भरायच्या आहेत. म्हणजे सध्या तसं बघायला गेलं तर 8,446 जागा एकूण रिक्त आहेत, इतक्या भरणं बाकी आहेत आणि 4,545 जागांवरती सध्या कार्यरत आहेत. सो सध्या कार्यरत आहेत त्यातील बऱ्यापैकी लोक निवृत्त होणार आहेत. सो ह्या सुद्धा जागा रिकाम्या होणार आहेत भविष्यामध्ये. त्यामुळं खूप मोठी प्रमाणावरती भरती या निमित्तानं होणार आहे. त्यामुळे वन विभागामध्ये होणाऱ्या भरती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चुकू नका. एक परीक्षा द्या सरळ सेवेची आणि डायरेक्ट तुम्ही वनसेवक होऊ शकता, वनरक्षक होऊ शकता. सो तुम्हाला येणारे ज्या भरतीच्या अपडेट्स आहेत ते याच चॅनलवरती तुम्हाला मिळतील. सो ट्यून राहा या चॅनलला. रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.